तर फायनली तो दिवस आला होता. सकाळी पटकन आवरलं, गाडी बुक केली की लोणावळ्यामध्ये पोचल्या एंट्री पास चालू झाला होता. एंट्री पास दाखवलं, हॉलमध्ये एंट्री केली. हॉलमध्ये एंट्री केल्या समोर महाराजांचा फोटो इतका छान दिसला की छान वाटलं. त्यानंतर आम्ही सगळ्या मैत्रिणी ऑनलाईनच भेटत होतो, पहिल्यांदाच ऑफलाईन भेटलो, त्याच्यामुळं फोटो वगैरे सेल्फी वगैरे घेऊन झाली. नंतर आमच्या 4ही फाउंडर मॅडमची एंट्री झाली. एंट्री झाल्यावर आपल्याला तर माहिती आहे, आपण महाराजांच्या फोटोला हार घातल्याशिवाय कुठल्याच कामाला सुरुवात करत नाही, त्याच्यामुळे हे तर काम खूप छान करत होतो आपण. नंतर हार वगैरे घालून झाला. नंतर आपण ज्या क्षणाची वाट बघत होतो ते सुरुवात झाली, अवॉर्ड्स वगैरे द्यायला सुरुवात झाली. आणि माझंही नाव आलं त्याच्यामध्ये, खूप छान वाटत होतं, कारण माझ्या आयुष्यातला पहिलाच अवॉर्ड्स आहे हा. घेऊन झाला. नंतर मी फोटो वगैरे व्हिडिओ वगैरे काढून झाले. मी खाली बसले, सगळे डान्स करत होते. माझा पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे मला काय डान्स करता येत नव्हतं, पण मला काही राहवलं नाही, मी पण थोडासा डान्स केला. नंतर मी जेवण वगैरे केलं. जेवण झाले की सगळ्यांना बाय केलं, गार्डनमध्ये आलं, व्हिडिओ वगैरे काढले, थोडेसे फोटो काढले. नंतर मी घरी आलो. तर कसा वाटला हा मराठमोळा उद्योग पुरस्कार सोहळा 2025? नक्की सांगा, कारण हा माझा पहिला ब्लॉग आहे, त्याच्यामुळे नक्की कमेंट करून सांगा.